अरे पूरा मुद्दा अडकमध्ये येतात। से बांटने आया हूँ, वो 200-250 कार्यकर्ता उनके आए, चिल्लाने लगे, हंगामा हो गया। मैंने पुलिस को कहा, चुनाव आयोग को कहा कि आप सीसीटीवी फुटेज देखिए, जो चेक करना है वो कीजिए। जो कार्यकर्ता दिन रात पार्टी के लिए मेहनत करता है उसके साथ चाय पीने के लिए जाना कुछ गलत नहीं। और मैं 40 साल से राजनीति करता हूँ, मेरे जीवन में कभी पैसे का मामला आया नहीं, ये दुनिया जानती है। सुप्रिया सुळे, राहुल गांधी और ये लोग ऐसा क्यों कह रहे हैं? और वो आके सीसीटीवी फुटेज आके देखे, जो चेक करना है चेक करे। और बाद में ये होने के बाद तो हितेंद्र ठाकुर और क्षितिज ने मेरे को गाड़ी से अपनी गाड़ी से छोड़ा, तो ऐसा कोई मामला नहीं है। आपके पुराने दोस्त ने सुनो, एक समय पे एक बोलेंगे तो बोलूंगा। एलिगेशन लगाया उद्धव ठाकरे ने आपके पुराने अरे अजिबात माझी प्रतिमा, मी 40 वर्ष राजकारणात एक दमडीचं राजकारण केलं, पैसे कधी वाटले सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो निवडणुकीच्या आदल्या याच्यात, हे तर लोकांना कौतुक आहे, काही शंका नाही। दिवसभरामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। काय भाषा आहे की नाला सोपारा विधानसभेमध्ये मी फक्त कार्यकर्त्यांच्या गप्पा मारायला गेलो आणि एकदम हितेंद्र ठाकूरची माणसं आली आणि पैसे वाटतात। माझं म्हणणं आहे, निवडणूक आयोगाने, पोलिसांनी, राहुल गांधी, सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सीसीटीव्ही पाहावं, तिथलं सगळं पाहावं, पैसे कुठे वाटले, काय वाटले। कार्यकर्ते जे दिवस रात्र मर मरतात त्यांना भेटून चहा पिणं, हे सुद्धा संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि राहुल गांधीला इतकं वाईट वाटतं। आणि मी 40 वर्ष राजकारणात एक दमडी कधी वाटली नाही। मी हितेंद्र ठाकूरांचं मत विधान परिषद मिळवलेलं आहे, मला नंतर बाहेर पडताना हितेंद्र ठाकूर आणि यांनीच सोडलेलं आहे। त्यामुळे शंका आली असेल त्यांना, त्याने केलं असेल, निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी। तीन तिथे FIR दर्ज झाले, एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली, बरोबर। दुसरा दर्ज झाला की मी माझा मतदारसंघ नसताना तिथे गेलो। तिसरा झाला की हितेंद्र ठाकूर मतदारसंघ नसताना तिथे आले। हे 3 FIR आहेत, पैशाचा एकही FIR नाही। पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत, पूर्णतः खरं त्यातलं काही। हितेंद्र ठाकूर ऐका, हितेंद्र ठाकूरांनी असं म्हटलं की भाजपच्या नेत्याने टीप दिली, हे धादांत खोटं आहे। नंतर मला गाडीत जाताना ते काय म्हणले तेही मला माहिती आहे, त्यामुळे यात काही अरे टीप कुछ था ही नहीं तो टीप काय काय देंगे यार। म्हटलं जाते की प्रचार संपला तर मग तुम्ही त्या मतदारसंघात का गेला होता? मी तेच म्हटलं की मी ज्यावेळी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो, मी राजांना फोन केला की बाबा काय पोझिशन आहे, तर ते म्हणजे चांगलं चाललंय, आम्ही जरा काही जण बसलो तर चहाला या, तर मी चहाला गेलो। इतकं साधं सोपं जे मी गेल्या 25 निवडणुकात करत आलेलो आहे। आता उद्धवजी आणि मी सुद्धा अनेक वेळा रात्री शाखांमध्ये फिरलेलो आहे युती असताना, हे सगळे राजकीय कार्यकर्ते। त्यामुळे तरी शंका आली आहे ना, तुम्ही पैसे तपासा, सीसीटीव्ही त्या हॉटेलमध्ये ते तपासा आणि जे मिळेल ते करा, माझं काहीच म्हणणं नाही। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीविषयी मी म्हटलं की माझं ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र।
आणि याला मुळात पक्षात पण कोणाला माहित नाही की मी तिकडे आज जाणार आहे. बरोबर. त्यामुळे असा काहीच विषय नाही. नोट जिहाद पे बात करो. तावडे साहेब, नोट जिहाद पे बात करो. तर ते उद्धव ठाकरेने नोट जिहाद का चुकीचं केलंय. तावडे साहेब, नोट जिहाद का राष्ट्रीय नेत्यांशी संवाद झाला आहे का? तुम्ही त्यांना काहीच नाही. दिला आहे का? नोट जिहाद का